पाकिस्तान नाही, ते वेगवेगळ्या देशातनं हायर केलेली लोक असतात, पाकिस्तानमधनं येत नाहीत, ते पॉलिटिक्स आहे. सगळा पाकिस्तान टेररिस्ट नाही आहेत, ती माणसं पण आहेत की नाहीत. चायना जे करतोय आता जगात ते आपल्या देशातल्या लोकांना सर्वायवलसाठी करतोय. आपला देश काय करतोय का आपल्या लोकांसाठी? तुम्ही त्याला हे करता, चायना दुश्मन, हे चायना ते जे काय करतोय तो देश त्याच्या वाढत्या पॉप्युलेशनला सांभाळायला करतोय. आणि ती जसं म्हणती तसं त्यांनी आपल्यासारखी जंगलं तोडली नाही. शहरांमध्ये त्यांनी ऑक्सिजन गार्डन्स बनवलेत. एकेकाळी दिल्लीच्या पुढची जगातली टॉप 6 पोल्युटेड सिटीज ह्या चायनामध्ये होत्या. आता एक सुद्धा नाही. एका वर्षात त्यांनी पोल्युशन खाली आणलं. आपण काय केलं? दिल्लीमध्ये मुंबई पुण्याची भर घातली. त्यामुळे मला एवढं सांगायचंय, फिरा. आणि शेवटचा विषय घेते, कारण मी जपानवरून 1 वर्षांनी परत आले होते आणि मी माझ्या एका फॅमिली मेंबरला भेटायला गेले. आणि मला भेटायलाच होतं, खूप वर्षांनी फॅमिली मेंबरला भेटले नव्हते. मला बघितल्या त्या फॅमिली मेंबरचा पहिला शब्द तोंडातनं बाहेर पडला की एवढी जाड झालीस. तू ठीक आहेस का? वर्ष कसं होतं? कशाची गरज लागली का? किती काळी झालीस ग तू? मला नाही म्हणाले, पण आपला पहिला शब्द असतो ना, जरा डाएट वेट वरती जा ना. बोरिंग झालं. तिला माहिती, मी तिला विचार. एनिवे, काल सायकॉलॉजीचं तुम्ही बघितलं. छोट्या छोट्या गोष्टींच्या खूप इफेक्ट आपल्यावर होतो. माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टीम ह्या माझ्या मैत्रिणी आहेत. आणि त्या मैत्रिणीच्या ह्याच्यात सुद्धा कंपॅरिझन नसतं. आम्ही गॉसिप तर अजिबातच करत नाही. आणि सास बहू सिरियलमध्ये काय चाललंय ते आम्हाला अजिबात माहित नाही. आमचे विषय हे देशाबद्दल असतात, पॉलिटिक्सबद्दल असतात, डेव्हलपमेंटबद्दल असतात. कंटिन्युअस आमचं बोलणं त्याच्याबद्दल असतं. आमच्या आयुष्यात काय चाललंय, तुला काय सपोर्ट पाहिजे. दरवेळेस पहिला मेसेज जेव्हा व्हॉट्सअपवर येतो तेव्हा हाय हॅलो नाही म्हणत आम्ही, हाव आर यू फीलिंग टुडे. माझी गरज आहे का? फेमिनिझम अंधारेताई ज्या म्हणाल्या, त्यांचं फेमिनिझम वेगळं आहे. माझा फेमिनिझमचा विचार आहे इक्वल ऑपॉर्च्युनिटीज. मी काय म्हणत नाही महिला श्रेष्ठ आहे, मी नाही म्हणत की पुरुष श्रेष्ठ आहेत. इक्वल ऑपॉर्च्युनिटीज हे माझं फेमिनिझम आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, आयुष्यात आतापर्यंत माझं नोटीस केलेलं आहे, ही बाई किंवा मुलगी ही सर्वात मोठी शत्रू मुलीचीच असते. नसते की नाही? जेलसी, कंपॅरिझन. आपण यस यस म्हणतो, पण आपल्यात सुद्धा किती आहे बघून जातो ना. आज काय घातलंयस का असं? त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी ह्या मनावर खूप हे करतात. आपली पूर्वीची जनरेशन वेगळी होती, त्यांच्यात सहनशक्ती जास्त होती. पण काल तुम्ही बघितलं सायकॉलॉजिस्ट काय म्हणाले, दाबून ठेवू नका, बोला. म्हणाली असेल जाड दिसतेस, हो मी आनंदी आहे, सुखी आहे, त्यामुळे मला खावंच वाटतं. जाड झाले, थोड्या वेळाने परत खाली येईल, तुझं काय जात आहे? बरोबर.